नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. आज बघा का वारं ले म्हणजे ले सुटले वारं घे म्हणून. आणि थोडंसं मग पाऊस बी आलता. मला आता पावसाचं वातावरण आहे, तर नाश्त्यासाठी काहीतरी छान असं गरमागरम करूया. तर नियोजन लावले बघा. घरात आहे ब्रेड, मग बेसन, परत कांदा टमाटर सगळं कट असं वारं सुटले बघा. इंजनमध्ये आदळापट चालू आहे. तर असो, आपण जाऊया आपल्या रेसिपीकडं. काय 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 तयारी करून घेऊया. मसाला घेतल्यात बघा मी. मसाला हे घेतलं लाल तिखट, ही गरम मसाला, ही मीठ, ही हळद, आणि इथं थोडासा ठेचा घेतला आहे. इथं कांदा टमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे. इथे रिकामी पाटी घेतली आहे बघा बारकेसने. आणि इथं 1 वाटी बेसनाचं पीठ घेतलं आहे. आता हे पीठ आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आपल्याला. आता हे बेसन आपलं असं कालवून झालं बघा सगळं मिक्स करून. आता ह्याला असंच 5-10 मिनटं ठेवूया आणि मग पुढची प्रोसेस बघत राहू पुढं. आलं बघा डायटवाला आलं मध्ये करा. पाणी ह्याच्यात बी पाणी, सोयाबीन मध्ये पाणी. बरं चलू द्या तुमचं. मी इथं घेतले बघा. आता गॅसवर गॅस पेटवला आहे. आता आपलं तवा तापत आलाय. लगेचच बॅटर बी आपलं तयार आहे. इथं बॅटर तयार आहे, इथं ब्रेड तयार आहे, इथं तेल घेतलंय, इथं तवा बी तयार आहे. चला की मग करूया आता स्टार्ट. आपली रेसिपी म्हणते. आपली रेसिपी म्हणजे ही असा ब्रेड घ्यायचा, ही असा ह्याच्यात बुडवायचा, असा बुडवायचा. एका साईडनं बुडवलं का लगेच दुसऱ्या साईडनं बी असं करून ह्याला सगळं ह्यात जे आपण मटेरियल टाकलं ते सगळं ह्याला असं लागू द्यायचं. आणि मग आपल्याला तव्यात तेल टाकले का असं हिकडून बी लावायचं सगळं बॅटर. हे असा ब्रेड तेल लावून ठेवायचा बघा. आता हे एका साईडनं छान असं भाजू द्यायचा, परत पलटी मारायचा. चला नेहमीप्रमाणे दोन नमुने. काय हो तुम्ही काय खंडोळे. बरं, माझ्या 2 पुरी आल्या त्या आणि बसल्या त्या आणि मी केलेली रेसिपी खायला लागल्या त्या आणि सांगते त्या. आता बघा कसं लागतंय ती. खावा गरम गरम आणि सांगा. तुझंच शिकली ती ग खायच्या आधीच म्हणाला. बरं जाऊ द्या. तर ही असंच लहान लेकरांसाठी म्हणा, डब्यासाठी म्हणा, छान असा नाश्ता तयार करता येते. पडलं काय आता पप्पाला बी देते आणि आईला बी देते आणि मी बी खाते. बामूल शाळेत 1 नंबर झाले ना. मी आधी खाल्लंय खाल्लंय ना. आता बी दिले मी. ही बी खावा आणि अजून सांगा मला कसं. खात असतो माझं लावून खात असतो. काय लावून दे पप्पाला खावा. आपल्या व्हिडिओ लाईव्ह तरी बी एक घास. छान झालंय का? छान झालंय. चला आता म्हणल्याप्रमाणे झाले बघा सासूबाईच्या बी नावचं. आता सासूबाई खाऊन सांगा बघ कसं झालंय व. येऊ अर्ध एवढं मोठं घातलं तुकडा निघला. चांग झालंय का? हे मी काय म्हटलं आता आपण हे करता सँडविच करतो घी म्हणून त्याला तेल लागते. म्हणजे त्याच्यात तेल जाऊन बसते हे ब्रेडमध्ये. ह्याच्यातले तेल नाही. आपलं 2 चमचे काय 2 थेंब टाकलं आणि परतलं सँडविच सारखं केलं. मग आता हे म्हणलं लहान मुलांसाठी डब्याला म्हणा किंवा सकाळी नाश्त्याला होईल. परत कोणाच्या आवडीनुसार कधी पाऊसही बाहेर पडला तर इथं गरम असलं करून कोण खाता येईल कोणाला. म्हणून म्हणलं चला आपण बघितली रेसिपी दुसऱ्यांची, तर आपली रेसिपी जाऊया दुसऱ्यांना करतेली. तर चला अशा पद्धतीनं आम्ही ही एक प्रकारचं सँडविचच म्हणायचं केलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आमच्या घरात तर सगळ्यांना आवडलेलं आहे. तुम्ही बी नक्की ट्राय करा आणि बनवून खावा. बाय बाय.